किती तास लागले? 4 तास. काय 4 तासामध्ये झालं? काय मागितलं? काहीच नाही मागितलं देवाला. हो. आम्ही का सुख समाधान शांती समाधान मागितलं चांगलं आहे. 8 वर्षापासून गुडघा कसं तर येतच वारीला असं काय तरी बघायला वारी मंडळी आहे जी सुखशांती मागते आणि ही सगळी मंडळी. मौली काय मागितलं विठ्ठलाकडे? कुठं आले? मी गोव्यावरून आलोय. हे बघा म्हणजे महाराष्ट्र तर आहेच पण महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा वारकरी मंडळी पंढरपूरमध्ये पोहोचले. मी गेल्या 3 वर्षी सलग येत आहे. यंदा तर 4थं वर्ष आहे आणि जोपर्यंत माझे हातपाय घट आहे तोपर्यंत ही सेवा मी करीन असं माझ्या मनात निश्चय केलेला आहे आणि तो पूर्ण करणार एवढी खात्री आहे. गोव्यातून कुठल्या? गोव्यातून वायपई सत्तरी भागातून मी गेल्या 5 वर्षांना सरपंच पण होतो. पण काय तुमच्या परिसरातले किती लोक इकडे पंढरपूरला आहेत? आमच्या परिसरातले कितीशे लोक म्हणजे आमच्या गोव्यातून 2-3 कडून पायी वाऱ्या येतात. त्याच्याशिवाय अजून एक नवीन व्यवस्था केलेली आहे की जे पायी जाऊ शकत नाही अशा लोकांकरता आदल्या दिवशी तिथून बस टेम्पो ट्रॅव्हल्स असे करून लोकांची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे कानडा विठ्ठल असं म्हणतात. कर्नाटकचे लोक आम्हाला माहित होते पण गोव्यातून पण लोक तिथे येतात. आणि आहे माझ्या घरात मी 4थी पिढी आहे माझ्या कुटुंबाची. माझ्या घरात पांडुरंगाची मूर्ती आहे. कुणी ज्यांच्यानी कुणी आणून ठेवलेली कुणी पूजलेली माहीत नाही आणि मला ते बहुतेक असं वाटतं की त्यामुळेच मी इथं पोचलेला आहे. पण मग इथं आल्यानंतर काय मागितलं विठ्ठलाला? की बाबा आपलं कुटुंब सुखी राहून दे, काय की व्यवस्थित सगळा संसार चालू दे काय. आणि मी समाजकार्य करतो. ते समाजकार्य माझ्या बरंच लोकांकरता म्हणजे हे भरभराटी झाली पाहिजे, समाजकार्य घडलं पाहिजे. माऊली कुठं? जालना नाही मंदिरावर मुगदर्शन काय मागायचं आता हेच दरवर्षी येतो बाबा. हे इतके